जय शिवराय मित्रांनो, तुम्ही जो काय आत्ता ॲनिव्हर्सरी स्पेशल व्हिडिओ बघितला तो क्रिएट करणं एकदम सोपं आहे। एडिटिंग पूर्ण आपण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथं आपल्याला पिन केलेलं लाईट मोशन ॲपचं APK व्हर्जन मिळून जाईल। ते डाउनलोड करून सिम्पली आपल्याला ॲप ओपन करून घ्यायचं आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल, इथून सिम्पली आपल्या प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण जे काय 2 लिंक दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला बीट मार्क आणि शेक इफेक्ट डायरेक्टली लाईट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट होऊन जातील, ते इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। सिम्पली आपल्याला बीट मार्कवरती क्लिक करून बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला जे काही आपली मटेरियल जे दिलेलं आहे ते सगळं तुम्हाला इथं ग्रुप्स आणि इमेजेस बघायला मिळतील। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करून 3.23 सेकंडच्या बीटला येऊन इथं प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथं आपल्याला बघायला मिळेल की आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले इमेजेस आणि नॉर्मल इमेज आपल्याला इथं मटेरियलमध्ये दिसून येतील। तर हे आपल्याला डेमो इमेजेस आहेत, त्या जागी तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करू शकता। आता आपल्याला सिम्पली इमेजचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, प्ले स्टोरला जाऊन सिम्पली आपल्याला रिमूव्ह बॅकग्राऊंड नावाचा हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सिम्पली आपल्याला या ॲपमध्ये येऊन कोणताही एक इमेज सिलेक्ट करून इथे अपलोड करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला अलर्ट मोशनमध्ये येऊन इथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला आधी 3.23 सेकंडच्या बीटला येऊन नॉर्मल आपलं जे इमेज आहे ते सिम्पली एक इमेज ॲड करून अशा प्रकारे इथं हे वरती लेफ्ट साईडला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला बॉर्डर अँड शॅडोवरती येऊन स्ट्रोकला क्लिक करून स्ट्रोक ऑन करून घ्यायचं आहे आणि व्हाईट कलर सिलेक्ट करून अशा प्रकारे आपल्याला स्ट्रोक जो काय येतो इथं 5 पर्यंत ठेवून घ्यायचं आहे, 5 ते 6 पर्यंत ठेवून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनला येऊन अशा प्रकारे आपल्याला नॉर्मली हे 4 ते 5 डिग्रीपर्यंत इमेज रोटेशन करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला पुढचं इमेज ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथे हे राईट साईडला ॲड करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला स्ट्रोक ॲड करून घ्यायचा आहे, व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, याची साईज आपल्याला इमेजची कमी करून घ्यायचं आहे आणि रोटेशनला क्लिक करून आपल्याला हे इमेज इथं रोटेशन करून अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला पुढचं इमेज ॲड करायचं आहे। असं आपल्याला बॅकग्राऊंडला रँडमली कोणते इमेजेस ॲड करून इथे एक बॅकग्राऊंड आपल्याला स्पेशल तयार करून घ्यायचं आहे। आपण ते बॅकग्राऊंड तयार करून घेऊया। अशा प्रकारे इथे मी एक इमेज ॲड करतो आहे आणि सिम्पली त्याला आपण इथं स्ट्रोक ॲड करणार आहे। तर तुम्ही तुमचे इमेज अशा प्रकारे इथे ॲड करून इथं बॅकग्राऊंड तयार करून घ्यायचं आहे। इथं आपण एक इमेज ॲड करून बॅकग्राऊंड तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपण टोटल 4 इमेजेस ॲड केलेले आहेत आणि इथं आपण अशा प्रकारे साईज कमी करून अशा प्रकारे हे इथं ॲडजस्ट करून घेणार आहे। पुन्हा आपल्याला स्ट्रोक ॲड करून व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हे इमेज इथं बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। पुन्हा आपल्याला लास्टला खाली शेवटला 2 इमेजेस ॲड करून अशा प्रकारे ते इमेजेस 2 आपल्याला खाली ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत। तर इथं आपण रँडमली इमेजेस ॲड करून अशा प्रकारे त्याचे ॲडजस्टमेंट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, या प्रत्येक इमेजसमोर इथं लॉंग प्रेस करायचं आहे आणि बाकी आपल्याला एक करून इमेज सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला ॲरोवरती क्लिक करत पुढं जायचं आहे। इथं पुढे जाऊन आपल्याला एक बीट बघायला मिळेल 15 सेकंडचा, त्या बीटला सिम्पली आपल्याला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे सगळे इमेजची लेंथ एका वेळी इथपर्यंत वाढून जाईल। अशा प्रकारे आपण इथपर्यंत लेंथ वाढून घेतलेलं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, 3.23 सेकंडच्या बीटला यायचं आहे। तर जेवढे आपले रेक्टँगल 1ची लेअर आहे त्यासमोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात वरती ही लेअर घेऊन यायचं आहे। त्यानंतर पुढं आपल्याला PNG बघायला मिळेल, तेही आपल्याला सगळ्यात वरती इथं घेऊन यायचं आहे। त्यानंतर आपल्याला अजून एक PNG बघायला मिळेल, तेही आपल्याला सगळ्यात वरती इथं घेऊन यायचं आहे आणि लास्टला आपल्याला एक ग्रुप बघायला मिळेल ग्रुप 1 नावाचा, तेही आपल्याला सगळ्यात वरती इथं समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती आपल्याला स्क्रोल करून हे सगळ्यात वरती ग्रुप 1 घेऊन यायचं आहे। त्यानंतर आपल्याला शेवटला आपली एक पुढं लेअर राहिलेलं आहे, अशा प्रकारे त्यालाही आपल्याला तो वरती घेऊन यायचं आहे। तर हे जे काय सगळे आपले जे मटेरियल आहे ते बॅकग्राऊंडला गेलेलं आपल्याला इथं वरती अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। फक्त आपल्याला ग्रुपच्या खाली PNG ठेवायचा आहे, म्हणजे PNG आपलं बॅकग्राऊंड असणार आहे आणि हा जो काय आपला ग्रुप आहे ते आपलं वर्ड PNG असणार आहे। त्यामुळे आपल्याला ग्रुप वरती ठेवायचं आणि बॅकग्राऊंडला PNG ठेवायचं आहे। इथं आपण अशा प्रकारे हे ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, 3.23 सेकंडच्या बीटला येऊन पुन्हा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर जे काय आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले इमेजेस आहेत ते सिम्पली आपल्याला इथे क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत जाऊन एक्स्ट्रा पार्ट असेल तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून अशा प्रकारे ते इमेज खाली घेऊन यायचं आहे। आपल्याला साईज वाढवून थोडे अशा प्रकारे इथं हे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, या इमेजसमोर लॉंग प्रेस करून आपलं जे काय व्हाईट कलरचं PNG आहे त्याच्या खाली आपल्याला अशा प्रकारे इथे हे ॲड करून घ्यायचं आहे। तुम्हाला बघायला मिळेल की हे व्हाईट PNG आपल्याला समोर लॉंग प्रेस करून त्या इमेजच्या पाठीमागे घ्यायचं आहे, म्हणजे व्हाईट PNG आणि रेक्टँगलच्या मध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे। फक्त आपल्याला ग्रुप 1 आणि हे ब्लॅक PNG आपल्याला ह्या दोन्ही इमेजच्या वरती फक्त अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे। आता पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला आपलं पुढचं जे काय असं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं इमेज असेल ते सिम्पली आपल्याला ॲड करून अशा प्रकारे ते इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या पार्टला एक्स्ट्रा पार्ट कट करून बरोबर इथं आपल्याला खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। असं आपल्याला जेवढे आपले बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटला एक इथं रिमूव्ह केलेलं इमेज ॲड करून घ्यायचं आहे, ते बरोबर इथे ॲडजस्ट करून इथं अशा प्रकारे हे सेट करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला लॉंग प्रेस करून खाली घेऊन यायचं आहे।
तर असं आपण इथं प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून ते इथं ॲडजस्ट करून घेऊया. आपण व्हिडिओ इथं स्किप करूया. तर सिम्पली आपण 13.16 सेकंड म्हणजेच 15 सेकंडपर्यंत आपण इथे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. आता आपल्याला 15 सेकंडच्या बीटपासून पुढं आपले जे काही नॉर्मल इमेजेस आहेत ज्याला बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला सिम्पली इमेज ॲड करून घ्यायचं आहे. 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती आपल्याला क्लिक करून अशा प्रकारे इथे हे फुल स्क्रीन इमेज ऑटोमॅटिकली करून घ्यायचं आहे. इथे फिल कंपोजिशन एरिया करून फुल स्क्रीन होऊन जाईल. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करून घ्यायचा आहे. पुन्हा पुढच्या बीटला पुढचं इमेज ॲड करून घ्यायचं आहे. ते पुन्हा आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करून घेतल्यानंतर जो काही या इमेजचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इथे प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून ते इथे ॲडजस्ट करून घेऊया. तर आपण सगळ्या बीटला इथे इमेज ॲडजस्ट केलेले आहेत आणि इथे ॲडही करून घेतलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपलं जे काय PNG आणि बॅकग्राऊंडचं काय जे आपलं इमोजी PNG आणि वर्ड PNG आहे त्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे आणि ग्रुपही आपल्याला वरती घेऊन यायचं आहे. जे काय आपल्या हॅपी ॲनिव्हर्सरीचं PNG आहे ते इथं वरती आलेलं आपल्याला दिसून येईल. आता यातून बॅक येऊन सिम्पली आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे जर आपल्याला हा प्रॉब्लेम येत असेल तर सिम्पली आपल्याला आपला जो काय मोबाईल नेटवर्क आहे तो इथं ऑफ करून घ्यायचा आहे आणि म्हणजे आपल्याला हा प्रॉब्लेम येणार नाही. आता आपल्याला सिम्पली शेक इफेक्टला ओपन करून घेतल्यानंतर आपलं जे काही एक इमेजची लेअर बघायला मिळेल त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून तर कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा बॅक येऊन सिम्पली आपल्याला बीटमार्क ओपन करून घेतल्यानंतर जे आपण इथं रिमूव्ह केलेले बॅकग्राऊंड जे इमेजेस ॲड केलेले आहेत ते सिम्पली आपल्याला एका इमेजला क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पुन्हा पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. असं आपल्याला प्रत्येक इमेजला हा इफेक्ट ते पेस्ट करत जायचं आहे. तर जेवढे आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले इमेजेस आहेत त्या इमेजला आपल्याला सिम्पली आधी हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर इथं आपण हा इफेक्ट सिम्पली पेस्ट करून घेऊया. प्रत्येक इमेजला आपल्याला इमेजला क्लिक करून इफेक्टला जाऊन 3 डॉटला क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 15 सेकंडच्या पुढं जे आपण बॅकग्राऊंड असणारे इमेजेस ॲड केलेले आहेत त्यांनाही सिम्पली आपल्याला हा सेम इफेक्ट इथं अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण इथं सगळ्या इमेजला हा इफेक्टही पेस्ट करून घेऊया. जेवढे आपण इमेजेस ॲड केलेले आहेत त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट सिम्पली इथं पेस्ट करून घेतल्यानंतर आता आपल्याला बघायला मिळेल की आपल्या व्हिडिओला एक स्पेशल लुक इथं आलेला आहे. तिथे आपण हा व्हिडिओ इथं अशा प्रकारे एडिट केलेला आहे. आता आपल्याला सिम्पली सॉन्गच्या वरती एक लेअर बघायला मिळेल. त्यासमोर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती ही लेअर घेऊन यायचं आहे. तर हे आपल्या मित्रांनो लोगोची लेअर असणार आहे. तुम्ही तुमचा लोगो ॲड करू शकता किंवा हा लोगो इथं डिलीट करू शकता. सिम्पली लोगोला क्लिक करून आपल्याला ॲड टेक्स्टला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही अशा प्रकारे टेक्स्ट डिलीट करून तुमचा तिथं लोगो ॲड करू शकता. अशा प्रकारे इथं आपण लोगोही ॲड केलेला आहे. तर सिम्पली मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ ते एडिट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे म्हणजे आजचा आपला व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.